नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. बॅरिस्टर PG पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती यूट्यूबवरती 16 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 12वं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानाचं शीर्षक आहे ग्रंथप्रेमी बॅरिस्टर PG पाटील. या भाषणामध्ये बॅरिस्टर PG पाटील सरांना ग्रंथ वाचनाची किती आणि कशी आवड होती याची माहिती दिलेली आहे. लहानपणापासूनच बॅरिस्टर PG पाटील सरांना ग्रंथ वाचनाची आवड होती. PG सर हे ग्रंथप्रेमी होते आणि त्यांचं ग्रंथ वाचन हे अफाट होतं. लहानपणापासून आपला सर्व रिकामा वेळ बॅरिस्टर PG पाटलांनी ग्रंथ वाचनातच घालवला. लहानपणापासून हयात असेपर्यंत त्यांना ग्रंथ वाचनाची आवड होती. त्यांचं वाचनच अफाट होतं. लहानपणापासून अवांतर वाचनाची त्यांना विशेष सवय होती. अवांतर वाचन म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त दर्जेदार पुस्तकांचं वाचन शाळेत शिकत असल्यापासूनच PG पाटील सर करत असत. रंजक फालतू वाचन ते अजिबात करत नव्हते. मन लावून एकाग्र चित्तानं ते वाचन करीत वरवरचं वाचन करत नसत. ते एकपाठी होते आणि त्यांची स्मरणशक्ती ही खूप चांगली होती, फोटोजेनिक होती, असं स्वतः बॅरिस्टर PG पाटलांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं एकदा वाचलेलं आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहत असे. लहानपणी वाचलेली मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकं, विज्ञानावरची पुस्तकं त्यांना हयात असेपर्यंत तोंडपाठ होती. सन 1939 साली PG पाटलांनी इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी याचं माझं आत्मचरित्र हे पुस्तक वाचून काढलेलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 18 वर्षांचं होतं आणि हे पुस्तक त्यांना अखेरपर्यंत हयात असेपर्यंत पूर्णपणे तोंडपाठ होतं. बॅरिस्टर PG पाटील सर शाळेत असल्यापासून, शिकत असल्यापासून 10-10, 12-12 तास अखंड वाचन करत असत. त्यांचं वाचन तास 2 तासांचं अजिबात नव्हतं. परीक्षेचा अभ्यास असो किंवा इतर अवांतर वाचन असो, 10-12 तास एका जागी बसून PG पाटील सर वाचन करीत असत. PG पाटील साताऱ्यात माध्यमिक शिक्षणासाठी काही वर्षे राहिलेली होती. त्यावेळी सुट्टीच्या दिवशी ते ढिगभर पुस्तकं घेऊन डोंगरावर शांत ठिकाणी जात आणि 10-12 तास अखंड वाचन करीत. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना PG पाटलांचा काही वर्ष सहवास लाभलेला होता. प्राचार्य भोसले सर महाराष्ट्रात फार मोठे वक्ते म्हणून प्रसिद्ध होते आणि प्राचार्य भोसले सर सुद्धा त्यांच्याबरोबर साताऱ्यात शिक्षण घेत होते. दोघेही माध्यमिक शिक्षण घेत होते. PG सर वरच्या इयत्तेत होते आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यावेळी खालच्या इयत्तेत शिकत होते. प्राचार्य भोसले सर एके ठिकाणी म्हणतात की उन्हाळ्यात त्यावेळी सकाळची शाळा असे आणि दुपारी सुट्टी असे, त्यामुळे सर्व विद्यार्थी वसतिगृहात असत. त्यामुळे अभ्यास होत नसे. त्यावेळी PG पाटील डोंगरावर यवतेश्वराकडं ढिगभर पुस्तकं घेऊन जात आणि एखाद्या घळीत शांत ठिकाणी तासनतास अभ्यास करीत, 8-10 तास अखंड अभ्यास करीत. प्राचार्य भोसले सर म्हणतात त्या मानानं माझा अभ्यास लवकर उरकत असे आणि माझा अभ्यास झाला की मी परमेश्वराकडं अशी प्रार्थना करत असे की PG पाटील सरांनी लवकर आटोपतं घ्या. PG पाटील कोल्हापुरात शिकत असतानाच, प्राथमिक शाळेत शिकत असतानाच अवांतर वाचन करीत असत. कारण त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते.
त्यामुळं इयत्ता पहिलीपासून पी जी पाटलांना अभ्यासाव्यतिरिक्त चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची सवय होती. आणि त्यांची ही आवड लक्षात घेऊन त्यांचे गुरु, त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे पालक कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना अशा प्रकारची चांगली चांगली पुस्तकं वाचण्यासाठी आणून देत असत. आणि त्यांचे वडील बंधू गणीबाई अत्तार हे सुद्धा शाळकरी विद्यार्थी दशेत असलेल्या पी जी पाटलांना वाचनासाठी भरपूर पुस्तकं आणून देत असत. पी जी पाटील जी पुस्तकं वाचत ती सर्व पुस्तकं ही जवळजवळ इंग्रजी भाषेतीलच होती. विशेष म्हणजे ही पुस्तकं एका विशिष्ट विषयावरची नसत, तर ती विविध विषयावरची ही पुस्तकं असत. इंग्रजी, मराठी, कथा, कविता, नाटक, समीक्षा आणि विज्ञानावरची अनेक पुस्तकं पी जी पाटलांनी विद्यार्थी दशेतच वाचून काढलेली होती. त्यांचे जे आणखी एक मार्गदर्शक होते, वडील बंधू होते गणीबाई अत्तार, की जे कर्मवीर अण्णांचे आवडते विद्यार्थी होते. हे गणीबाई अत्तार पी जी पाटलांपेक्षा वयाने मोठे होते आणि ते त्यांना इंग्रजी शिकवत असत. गणीसाहेबांची स्वतःची लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीमध्ये सर्व ग्रंथ हे अतिशय उत्तम आणि दर्जेदार आणि इंग्रजी भाषेतील होते. पी जी पाटील शाळेत शिकत असताना रोज गणीबाईंच्या घरी जात असत आणि त्यांच्या कपाटातली ही सगळी पुस्तकं ते वाचत असत. आणि अशा प्रकारे पी जी पाटलांनी शाळेत असतानाच, माध्यमिक शाळेत असताना, हायस्कूलचं शिक्षण घेत असतानाच गणीबाई अत्तारांच्या कपाटात जी इंग्रजी पुस्तकं होती, शेकडो पुस्तकं होती, ती पुस्तकं वाचून काढलेली होती. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की पी जी सर गणीबाईंचं जे गाव शिराळा तालुक्यात सांगली जिल्ह्यात कोकरूड या ठिकाणी आहे, त्या कोकरूडला जात असत. आणि जवळजवळ दरवर्षी 1.5 महिने त्यांचा कोकरूडला मुक्काम असे आणि दिवसातून 8-10 तास गणीबाई उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकरूडला वाचन करत असत, अभ्यास करत असत. उन्हाळ्याच्या सुट्टीतला एकही क्षण त्यांनी वाया घालवला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकरूडला असताना पीजींनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रकाशित केलेली 10 पुस्तकं वाचून काढलेली होती. आणि एक एक पुस्तक हे सुमारे 300 पानांचं होतं. ही पुस्तकं विविध विषयावरची होती. शास्त्र शाखेवरची किंवा विज्ञान शाखेवरची सुद्धा ही पुस्तकं होती. आणि अशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुट्टीत इतर मुलं खेळतात किंवा वेळ वाया घालवतात, पण पी जी पाटील सर विद्यार्थी दशेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत एकही क्षण वाया घालवत नव्हते. जी जी पुस्तकं मिळेल ती सर्व प्रकारची पुस्तकं ते वाचत असत. आणि त्यांचा सुट्टीत एक दिनक्रम ठरलेला असे, दिवसभर पुस्तकं वाचत. आणि त्यांचे जे वडील बंधू होते त्यांच्या घरी पी जी पाटील राहत होते, ते गणीबाई रोज पुस्तकातील वाचलेल्या भागावरती त्यांना प्रश्न विचार. आणि त्यामुळे अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक पी जी पाटील वाचन करीत असत, अभ्यास करीत असत. दरवर्षी 1.5 महिने उन्हाळ्याच्या सुट्टीत पी जी पाटील गणीबाईंच्या गावी कोकरूडला जात असत. आपल्या गावी कोल्हापूरला जात नसत, ते कोकरूडला जात असत. आणि शाळेत असताना कोकरूडला जाऊन ते तिथं अभ्यास करीत गणीबाईंचं मार्गदर्शन घेत. ते कोकरूडला तिथल्या टेकडीवर फिरायला जात, पण तिथंसुद्धा ते वाचत असत. रात्री जेवणानंतरही वाचत असत. प्रातर्विधीसाठी जाता येता रात्री वाचलेल्या पुस्तकावरती गणीबाई प्रश्न विचारत. त्यामुळं पी जी पाटील अतिशय बारकाईनं ग्रंथवाचन करीत असत. आणि पी जी सांगतात की रात्री 10च्या सुमारास आम्ही सर्वजण झोपी जात असू. पी जींचं वैशिष्ट्य असं की पी जी कंदिलाच्या प्रकाशात सुद्धा अभ्यास करत असत. पी जी पाटलांनी MA चा अभ्यास हा कंदिलाच्या प्रकाशात केलेला होता, कारण त्यावेळी साताऱ्यात लाईट आलेली नव्हती. ज्यावेळी वीज आली,
लाईट आली त्यावेळी जेव्हा जेव्हा वीज जात असे, लाईट जात असे, त्यावेळी कंदील पेटवून पी.जी. पाटील वाचन करत असत. पण लाईट गेली म्हणून ते रिकामे बसत नव्हते. प्राध्यापक वसंतराव मोरे त्यांचे विद्यार्थी एके ठिकाणी सांगतात की 1967 साली कोयना परिसरात मोठा भूकंप झाला आणि कराड शहरालाही त्याचा फटका बसला. सर्वत्र हाकार उडालेला होता, लाईट गेलेली होती आणि अशावेळी पी.जी. सरांची चौकशी करावी म्हणून आम्ही काही विद्यार्थी कराडला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजवरती गेलो. तिथं गाडगे महाराज कॉलेजवरती पी.जी. पाटील सर प्राचार्य म्हणून काम करत होते, प्राध्यापक म्हणून काम करत होते, इंग्रजी विषय शिकवत होते. आणि आम्ही गावातले काही विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी गेलो. तर त्यावेळी लाईट गेलेली होती आणि पहाटेची वेळ होती आणि अंधारात कंदील पेटवून कंदिलाच्या अंधुक प्रकाशात पी.जी. सर वाचनात गुंग झालेले आम्हाला दिसले. भूकंपसुद्धा त्यांच्या वाचनाच्या आड आला नाही अशा प्रकारचं निरीक्षण प्राध्यापक वसंतराव मोरे यांनी एका ठिकाणी नोंदवलेलं आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर मुंबई लोकसेवा आयोगाचे सदस्य असताना सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन वेळ काढून अभ्यास करत असत. ॲडव्होकेट संभाजीराव देशमुख यांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे की पी.जी. सर मुंबईला लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कामासाठी आले, पण जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असे, सुट्टी असे, त्यावेळी ते मुंबई विद्यापीठात जाऊन त्या विद्यापीठातली सर्व निवडक चांगली पुस्तकं त्यांनी त्या काळात वाचून काढलेली होती. डॉक्टर दत्ता भोसले प्रसिद्ध साहित्यिक हे सुद्धा त्यांचे विद्यार्थी होते. ते एके ठिकाणी सांगतात की नोकरी लागल्यानंतर सुद्धा दररोज 4, 5, 6 तास पी.जी. पाटील सर वाचन करत असत. ते असं सांगतात की 8 दशकांचे उंबरठे ओलांडले तरी, म्हणजे 80 वर्ष वय ओलांडलं तरी सुद्धा पी.जी. पाटील सर वाचन करीत होते. वाचल्याशिवाय त्यांचं समाधान होत नव्हतं. पी.जी. सरांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः वाचत, भरपूर वाचतच, पण आपल्या सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना सुद्धा पुस्तकं वाचण्यासाठी सांगत. एवढंच नव्हे तर ते त्यांना चांगली चांगली पुस्तकं वाचण्यासाठी देत असत. पी.जी. सर नोकरीस लागल्यानंतर 1952 पासून पगाराच्या पैशातून दर महिन्याला ते पुस्तकं विकत आणत, पुस्तकं विकत आणून स्वतः वाचत आणि पुस्तकं विकत आणून विद्यार्थ्यांना, सहकारी प्राध्यापकांना भेट देत आणि त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी सांगत. विद्यापीठाच्या बैठकीला गेल्यानंतर परत येताना, प्रत्येक मीटिंग आटोपून परत येताना दरवेळी 4-6 उत्कृष्ट पुस्तकं ते आणत, स्वतः वाचत आणि आपल्या सहकारी प्राध्यापकांना, हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा ती पुस्तकं ते वाचण्यासाठी देत असत. त्यांच्या वाचनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं वाचन हे सटर-फटर नव्हतं. दर्जेदार ग्रंथच ते वाचन करत असत. त्यांचं वाचन चौफेर आणि अफाट होतं. इंग्रजीतील मौलिक साहित्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता, कारण पी.जी. पाटील सर इंग्रजीचे ख्यातनाम विद्वान शिक्षक होते, इंग्रजीचे अभ्यासक होते. असं असलं तरी सुद्धा इंग्रजी साहित्याबरोबर मराठी साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, थोरा मोठ्यांची चरित्र, सामाजिक परिवर्तनाचा विचार सांगणारी पुस्तकं ही त्यांच्या आवडीची पुस्तकं होती. आणि ही पुस्तकं लहानपणापासून, पहिलीत शिकत असल्यापासून हयात असेपर्यंत अशा प्रकारची पुस्तकं ते वाचत असत. पी.जी. पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे ते विद्यार्थी दशेत असतानाच तरखडकरांची सगळी इंग्रजी पुस्तकं त्यांनी वाचून काढलेली होती. विद्यार्थी असताना, हायस्कूलमध्ये शिकत असताना टाइम्स ऑफ इंडिया आणि हरिजन ही इंग्रजी वृत्तपत्र ते रोज वाचत असत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ती एक पाटी होती, एकदा वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत. टाइम्स ऑफ इंडियातले अग्रलेख एकदा वाचल्यानंतर ते बिन बघता जसं आहे तसं वाचून दाखवत असत.
विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी मुसोलिनी, कार्ल मार्क्स यांची पुस्तकं वाचलेली होती. विद्यार्थी दशेत शेकडो इंग्रजी पुस्तकं त्यांनी वाचून काढलेली होती. त्यानंतर नोकरी लागल्यानंतर सुद्धा हयात असेपर्यंत सतत नवनवीन ग्रंथ PG सर वाचत असत. आणि आपण काय वाचलं ते आपल्या सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सांगत असत. बॅरिस्टर PG पाटील सर कराड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलं. त्यावेळी स्टाफरूम असायचं आणि स्टाफरूममध्ये मधल्या सुट्टीत सर्वजण एकत्र बसत असत. चहाची वेळ असे, त्या चहाच्या वेळेत मधल्या सुट्टीत 10-15 मिनिटाच्या सुट्टीत बॅरिस्टर PG पाटील सर काल काय वाचलं ते आपल्या सहकारी प्राध्यापकांना सांगत असत आणि आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा वाचनाची प्रेरणा देत, वाचन करण्यास सांगत. एवढंच नव्हे तर स्वतः विकत आणून आपल्या सहकाऱ्यांना ते पुस्तकं देत असत. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि ग्रंथ वाचन करताना त्यांना वेळेचं अजिबात भान राहत नसतं. जेवण चुकलं तरी त्यांना फिकीर वाटत नव्हती. बॅरिस्टर PG पाटील सर इंग्लंडला शिकत होते, बॅरिस्टर पदवीचा अभ्यास करत होते. त्यावेळी त्यांचे अनेक सहकारी सांगतात की कितीतरी वेळा त्यांचं जेवण चुकलं, पण जेवण चुकलं तरी त्याची फिकीर न करता ते अभ्यास करत असत, वाचन करत असत. आणि कायद्याचा अभ्यास करत असताना इंग्लंडमध्ये शेक्सपियर असतील किंवा इंग्रजी साहित्यातील महान साहित्यिकांच्या साहित्यकृतींचं ते वाचन करत असत, असं अनेक मित्रांनी त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्याख्यानामध्ये बॅरिस्टर PG पाटील सर कसे ग्रंथप्रेमी होते आणि ग्रंथ वाचनाची त्यांना कशी आवड होती याची माहिती आजच्या भागात आपण घेतली. पुढच्या 13व्या भागात त्यांच्या आणखी एका पैलूवरती मी प्रकाश टाकणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.